विद्यार्थी मित्रांनो, आज आपण BA प्रथम वर्ष सेमिस्टर पहिले पेपर पहिला पेपरचं नाव प्राचीन भारताचा इतिहास प्रारंभ ते 647 पर्यंत या पेपरचा पूर्ण अभ्यासक्रम समजून घेणार आहोत। त्या अगोदर या पेपरच्या गुणाची आखणी कशा पद्धतीने आहे हे समजून घेऊ। तर या पेपरमध्ये 25 मार्काचे अंतर्गत गुण म्हणजे इंटरनल मार्क्स आहेत। त्यामध्ये 10 गुण हे चाचणीसाठी आहे, घटक चाचणी, 10 गुण गृहपाठासाठी आहेत आणि 5 गुण सेमिनारसाठी आहेत। म्हणजे अशा पद्धतीने 25 मार्काची विभागणी केली आहे। त्याचबरोबर हा सिलेबस पूर्ण झाल्यानंतर लेखी परीक्षा ही 50 मार्काची आहे। म्हणजेच 25 अधिक 50 म्हणजे एकूण 75 मार्काचा हा पेपर आहे। आता या पेपरमध्ये सेमिस्टर पहिल्यामध्ये जो सिलेबस दिला गेला आहे ते 5 प्रकरणात दिला आहे आणि हे 5 प्रकरण म्हणजेच आपल्या पहिल्या सेमिस्टरच्या पहिल्या पेपरचा पूर्ण अभ्यासक्रम आहे। आता त्यामध्ये प्रकरण पहिले म्हणजे एकूण 5 प्रकरण आहेत। पहिलं प्रकरण आहे साधने। इतिहासाचा अभ्यास करत असताना साधनाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि हीच साधने 2 प्रकारामध्ये मोडली जातात, ती म्हणजे पुरातत्वीय साधने आणि वाङ्मयीन साधने। या पुरातत्वीय आणि वाङ्मयीन साधनाच्या आधारे तत्कालीन काळाची स्थिती असेल किंवा तत्कालीन कालखंडातले जे पुरावे असतील हे शोधले जातात आणि त्याचा अन्वयार्थ लावून इतिहास समजून घेतला जातो। मग साधनाचं महत्त्व काय किंवा साधनाची विश्वसनीयता कशा पद्धतीने असली पाहिजे या सर्व बाबीची माहिती प्रकरण क्रमांक 1 मध्ये समजून घेणार आहोत। त्यानंतर प्रकरण क्रमांक 2 जे प्राचीन भारताच्या इतिहासाच्या ज्या अभ्यासक्रमाला सुरुवात तेव्हापासून होते ती म्हणजे अश्मयुग आणि सिंधू घाटी सभ्यता किंवा अश्मयुग आणि सिंधू संस्कृती। आता प्रकरण क्रमांक 2 मध्ये अश्मयुगाचे विविध टप्पे सांगितले आहेत। मानवाच्या उत्क्रांतीपासून जो अमिबापासून निर्मितीस आलेला जीव आणि त्याच्यानंतर झालेले विविध बदल, त्याचबरोबर अश्मयुगीन कालखंडामध्ये मानवाने केलेली उत्क्रांती असेल, या सर्व बाबी विविध टप्प्याच्या आधारे समजून घेण्यात येईल। त्याचबरोबर सिंधू घाटी सभ्यता किंवा सिंधू घाटी संस्कृती, भारतामध्ये प्राचीन काळाची जी संस्कृती आहे त्याला सिंधू घाटी सभ्यता किंवा सिंधू संस्कृती म्हणून ओळखली जाते आणि ही भारतीयांसाठी एक अमूल्य ठेवा म्हणून ओळखला जातो। मग या संस्कृतीचा शोध केव्हा लागला आणि हा शोध जेव्हा लागला त्या शोध लागल्यानंतर काही प्रमुख ठिकाणे सापडली, त्या ठिकाणी उत्खनन केलं गेलं आणि त्या उत्खनन केल्या गेल्यानंतर काही असे प्रमुख ठिकाणं सापडले आणि आपल्या ह्या अभ्यासक्रमासाठी हडप्पा, मोहेंजोदाडो, कालीबंगन, लोथल इत्यादी शहर रचना आणि त्या बाबीची माहिती तत्कालीन स्थितीमध्ये जशी होती त्या बाबीची माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला। मग ही संस्कृती एवढ्या मोठ्या प्रमाणात पसरली होती सिंधू घाटी सभ्यता किंवा सिंधू नदीच्या काठावर। मग ही संस्कृती का नष्ट झाली, या संस्कृतीचा ऱ्हास का झाला हे कारण सुद्धा समजून घेणं आवश्यक आहे आणि हीच बाब प्रकरण क्रमांक 2 मध्ये सिंधू घाटीच्या किंवा सिंधू संस्कृतीच्या ऱ्हासाच्या कारणामध्ये समजून घेतली जाते। प्रकरण क्रमांक 3 आहे वैदिक कालखंड। ज्या मानवाने उत्क्रांतीचा कालखंड पूर्णपणे उत्क्रांती केली आणि नाविन्यपूर्ण म्हणजे अशा नवीन बाबीचा शोध लावून आपल्या जीवनास सुरुवात केली, तो कालखंड म्हणजे पुढे वैदिक कालखंड म्हणून ओळखला जाऊ लागला आणि ह्याच वैदिक कालखंडाचे 2 भागामध्ये विभागणी केली गेली आणि तो कालखंड म्हणजे तो भाग म्हणजे पूर्व वैदिक कालखंड आणि उत्तर वैदिक कालखंड। आणि या वैदिक कालखंडामध्ये पूर्व वैदिक कालखंडामध्ये ऋग्वेद असेल, सामवेद असेल, यजुर्वेद, अथर्ववेद अशा वेदाची रचना आणि हेच वेद किंवा वेदाचा अन्वयार्थ किंवा वेदाची माहिती या कालखंडामध्ये दिली गेली आणि हा कालखंड किंवा त्या कालखंडातली राजकीय असेल, सामाजिक, धार्मिक, आर्थिक परिस्थिती कशी होती, जीवन व्यवस्था कशी होती या बाबीची माहिती या प्रकरणामध्ये आहे। त्यानंतर याच वैदिक कालखंडाचा पुढचा टप्पा म्हणजे उत्तर वैदिक कालखंड
आणि पूर्ववैदिक कालखंडामध्ये थोडा थोडा बदल होत गेला आणि त्याचाच पूर्ण परिपक्व असा कालखंड म्हणजे उत्तरवैदिक कालखंड. आणि या उत्तरवैदिक कालखंडामध्ये राजकीय असेल, सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक जीवन कशा पद्धतीनं होतं या बाबीची माहितीसुद्धा तत्कालीन स्थितीमध्ये या प्रकरणामध्ये दिली गेलेली आहे. त्यानंतर प्रकरण क्रमांक 4 आहे वर्धमान, महावीर आणि जैन धर्म. वर्धमान महावीरांनी जो जैन धर्म स्थापन केला त्या जैन धर्माच्या अगोदर जे 16 महाजनपदे भारतामध्ये अस्तित्वात होते आणि ही 16 महाजनपदे म्हणजे तत्कालीन स्थितीमधली राजकीय ठिकाण होते किंवा राजकीय सत्ता केंद्र होते आणि याच सत्ता केंद्राच्या माध्यमातून भारतामध्ये विविध भागामध्ये सत्ता स्थापन होण्यास प्रारंभ झाली. आणि या 16 महाजनपदाची माहिती, त्याची राजधानी, ठिकाण, त्याचबरोबर त्या ठिकाणचे शासक, राज्यव्यवस्था या बाबीसुद्धा त्यामध्ये समाविष्ट आहेत. त्यानंतर आहे वर्धमान महावीरांचे प्रारंभीचे जीवन. जो वर्धमान महावीर एक सुखी आयुष्य जगणाऱ्या एका राजाचा पुत्र असून सुद्धा त्यांनी आपल्या जीवनाचा त्याग केला आणि सत्य शोधण्याचा प्रयत्न करण्यास प्रारंभ केलं. ज्या जैन धर्मामध्ये 24वे तीर्थकर म्हणून वर्धमान महावीरांनाच ओळखलं जातं, त्यांना वास्तविक जैन धर्माचे संस्थापक म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आणि त्यांनी दिलेली जी शिकवण आहे, तत्त्वज्ञान आहे, हे तत्त्वज्ञान कशा स्वरूपाचं आहे म्हणजेच ही रचना तत्कालीन स्थितीमध्ये वैदिक कालखंडानंतर आलेला जैन धर्म हा धर्म कशा पद्धतीने भारतामध्ये पसरला आणि या धर्माचे अनुयायी असतील, शिकवण असेल, पसरण्यास मदत झाली आणि भारतीय संस्कृतीसाठी वैदिक कालखंडानंतर जो जैन धर्म आहे या धर्माचं मूळ पसरण्यास मदत झाली किंवा त्याचा प्रचार आणि प्रसार होण्यास मदत झाली. या बाबीची ही माहिती आपण या प्रकरणामध्ये पाहणार आहोत. पुढे आहे 5वं प्रकरण गौतम बुद्ध आणि बौद्ध धर्म. भारतीय संस्कृतीमध्ये किंवा भारतामध्ये ज्या वैदिक कालखंडानंतर जैन धर्म अस्तित्वात आला, जैन धर्मानंतर बौद्ध धर्म अस्तित्वात आला आणि या बौद्ध धर्म भारत आणि भारताबाहेर पसरण्याचं काम ज्या गौतम बुद्धांनी केलं त्या गौतम बुद्धांचं प्रारंभीचं जीवन. गौतम बुद्धसुद्धा वर्धमान महावीरांसारखेच एका राजाचे पुत्र असून सुद्धा त्यांनी आपल्या आयुष्याचा म्हणजेच सुखी जीवनाचा त्याग करून नाविन्यपूर्ण बाबी म्हणजेच अस्तित्वाचा शोध घेण्यासाठी बाहेर पडले आणि त्यांच्याच ज्या चिंतन मननातून किंवा त्यांच्या ज्या शिकवणीतून नाविन्यपूर्ण असा एक धर्म निर्माण झाला, तो म्हणजे जैन धर्म, बौद्ध धर्म. आणि त्या बौद्ध धर्मामध्ये दिलेली शिकवण ही शिकवण म्हणजेच भारत आणि भारताबाहेर पसरली गेली आणि शांततेच्या मार्गाने अंगीकार करणारा धर्म म्हणून बौद्ध धर्म तत्कालीन स्थितीमध्ये अस्तित्वात आला. त्याचे अनुयायी वाढण्यास प्रारंभ झाले. ही होती पूर्ण सिलेबस म्हणजे BA प्रथम वर्षाच्या सेमिस्टर पेपर पहिल्याचा पूर्ण सिलेबस. आणि या सिलेबसचा जो सिलेबस ठेवण्याचा मुख्य उद्देश म्हणजे भारतीय संस्कृतीचे जे प्रारंभीच्या कालखंडापासून कशा पद्धतीने उत्क्रांतीचा कालखंड होता आणि त्यानंतर कसे बदल होत गेले या सर्व बाबी समजण्यास मदत होते. यामध्ये ह्या 5 प्रकरणामध्ये प्राचीन भारतीय संस्कृती त्यामध्ये प्रारंभ काळापासून ते ज्या भारतामध्ये धर्म, संस्कृती, समाजव्यवस्था कशा पद्धतीने बदल होत गेला आणि हीच बाब आजच्या काळामध्ये सुद्धा म्हणजे सर्व विद्यार्थी किंवा सर्वांना माहीत असणं आवश्यक आहे. म्हणजे प्राचीन संस्कृती ही भारतीयांसाठी किती महत्त्वपूर्ण आहे आणि या संस्कृतीच्याच माध्यमातून आपण आपला ठेवा संस्कृती जतन करण्याचं काम किंवा त्याचं अस्तित्व जे आहे ते समजून घेण्याचं काम या सिलेबसच्या माध्यमातून व्हावं हा मुख्य हेतू पुढे ठेवून विद्यापीठाने हा सिलेबस ठेवलेला आहे. आणि अशाच पद्धतीने BA प्रथम वर्षाच्या प्रथम सेमिस्टरला जसा सिलेबस दिला आहे तो अर्धा आहे. त्याच्या पुढचा सिलेबस म्हणजेच 5 प्रकरण पुन्हा दुसऱ्या सेमिस्टरसाठी. म्हणजे अशा प्रकारची रचना ही सिलेबसची केली गेलेली आहे. आणि आपल्या सिलेबसमध्ये म्हणजे आपला अभ्यासक्रम सुरू झाल्यानंतर एक प्रकरणाची माहिती आपण पाहणार आहोत. तर अशा प्रकारे भारतीय संस्कृती किंवा भारतीय
संस्कृतीचा उदय कसा झाला, त्याचं अस्तित्व, त्या ठिकाणचा शोध कसा लागला, त्याचबरोबर प्राचीन भारताची संस्कृती आपल्याला समजून घेतली पाहिजे, हा मुख्य हेतू या सिलेबसचा आहे. आणि याच सिलेबसवर आधारित जे काही प्राचीन भारतीय संस्कृती असेल, प्राचीन कालखंड असेल, त्यानंतर मध्ययुगीन कालखंड असेल, आधुनिक कालखंड असेल, यावर आधारित अनेक व्हिडिओ किंवा व्हिडिओच्या माध्यमातून वेळोवेळी आपल्यापुढे व्हिडिओ येत जातील. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण भारतीय जे काय इतिहास, या भारतीय इतिहासामध्ये प्राचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास आणि आधुनिक इतिहास, या सर्व बाबी आपण समजून घेतल्या पाहिजे. यासाठी म्हणून वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापुढे छोट्या अशा व्हिडिओच्या क्लिप पाठवल्या जातील. त्या सर्व विद्यार्थ्यांनी समजून घ्यावे, हीच अपेक्षा. धन्यवाद.